हिमालय जर नसता तर नॉर्थ इंडियामध्ये जे आहे वाळवंट असतं, म्हणजे चायनामधला टकलामकान डेझर्ट सारखा जे आहे भारतात एक असा डेझर्ट असता, तसंच किंवा जे आहे भारतात जसं चीनी रेस आहे तसेच भारतीय रेस राहिली असती, म्हणजे मंगोलाईड रेस जे आहे असण्याची शक्यता काय असती जास्त. मग आता हा जो हिमालय आहे 33 सी मधनं बाहेर आला. आता 33 सी नाही येतो, त्याने 33 भूसन्नती, त्याला आपण 33 जिओसिंक्लाइन असं म्हणतो. मग जिओसिंक्लाइन म्हणजे असा कोणता भाग की ज्या भागात जे आहे एखाद्या गाळाचं जेव्हा डिपॉझिशन वगैरे होतं तर त्या वेटमुळे तो भाग आपोआप काय होतो, खाली जातो. कशासाठी? समस्थायित्व जे आहे संतुलनासाठी, त्याला आयसोस्टॅटिक बॅलन्स असे म्हणतो. म्हणजे एखाद्या भागावर कसं एखादी जे आहे भाग जेव्हा वेटमुळे आपोआप खाली जातो, त्यामुळे खूप सारा गाळ कादरा तिथं साचला, म्हणून त्या 33 सीला 33 जिओसिंक्लाइन म्हणतो. आणि दोन्ही बाजूने खालून इंडियन प्लेट आणि वरून युरेशियन प्लेटने त्याला कॉम्प्रेस केलं त्या गाळाला, आणि त्या गाळाला घड्या पडल्या, आणि त्या घड्यापासून जे आहे हिमालय नावाचा जे आहे घडीचा पर्वत, ज्याला फोल्ड माउंटेन्स असे म्हणतात, हा टर्शियरी पिरियडमध्ये काय झाला, तयार झाला. एक लक्षात घ्या. मग हिमालय जे आहे हा 33 जिओसिंक्लाइन मध्ये असलेला जो गाळ आहे त्याला जे आहे अशा घड्या पडल्यानंतर तो काय आला, वर आला.